ऍक्च्युअल भूक आणि इमोशनल भूक यामध्ये काय फरक आहे? इमोशनल इटिंग म्हणजे तुम्हाला साखरेची गरज आहे म्हणून तुम्ही काहीतरी खाताय, आणि ऍक्च्युअल भूक म्हणजे काय, तुमचं स्टमक एम्प्टिंग झालेलं आहे, पोट रिकामं झालेलं आहे आणि म्हणून परत तुम्हाला नॅचरल रिसोर्स घ्यायची गरज आहे. तर मी असं म्हणेन की ऍड गुड अमाऊंट ऑफ फायबर. तुमच्या खाण्यामध्ये योग्य प्रकारचा चोथा असावा, जेणेकरून तुमचं स्टमक एम्प्टिंग डिले होईल आणि खूप रक्तातल्या साखरेचं प्रमाण कमी जास्त होणार नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की लोक ह्या दृष्टीने विचार करतात आणि चोथा घेतात पण फॅट घेत नाही. योग्य प्रमाणात फॅट घेणं पण गरजेचं आहे, कारण का फॅट जे आहे जे तुम्हाला उष्मांक देईल, चांगल्या प्रकारच्या कॅलरीज देईल, पण अगेन विल हेल्प यू टू मेंटेन युअर शुगर्स फॉर लॉंग. सो चांगलं फॅट जे आहे याच्यामध्ये आपल्या रोजच्या जेवणामध्ये दाण्याचं कूट असेल, ओलं खोबरं असेल, सुकं खोबरं असेल, याचा वापर करायचा आहे. नट्स अँड सीडचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या रक्तातली साखरेची पातळी मर्यादित राहील, मेंटेन राहील खूप कालावधीसाठी. स्टमक एम्प्टिंग डिले होईल आणि खूप रक्तातल्या साखरेचं प्रमाण. फारच छान टिप दिली आहे तुम्ही. हे रोजच्या जेवणातलं खरं गरजेचं असतात, आपल्याला माहिती नसतं. आपल्याकडे हे ट्रॅडिशनल जे काही पदार्थ आपण करतो, उदाहरणार्थ नाश्त्याचे पदार्थ, त्याच्यामध्ये पोहे असतील, उपमा असेल, आपण त्याच्यामध्ये काहीतरी मटार घालतोय, भाज्या घालतोय, सीझननुसार दाणे घालतोय, किंवा बटाटा, गाजर असतं, तर हे सगळे वाटाणे घालतात कोणी कोणी, काळे वाटाणे. तर आणि त्याच्यावर आपण खोबरं पिळतो, आपण त्याच्यावर कोथिंबीर घालतो, लिंबू पिळतो. दॅट इज ऍडिशनल अमाऊंट ऑफ फायबर. ओके.